हाय गाईस, माझं नाव आहे श्रावणी. सकाळचे बरोबर 9 वाजतात. मी आत्ता व्हिडिओ शूट करायला घेतले. मला तुम्हाला काही माहिती कालची सांगायची राहिली आहे. हळूहळू तुम्हाला मी जशी जशी माहिती सांगेन तशी तशी म्हणजे माझ्या आयुष्यात जे जे घडलेलं आहे ते तुम्हाला मी शेअर करत जाईन. आणि मला एवढंच म्हणणं आहे की बायकांचं आयुष्य खूप लई वाईट असतं. असं नाही की त्यांना असं म्हणजे पुरुषांना आणि घरच्यांना वाटतं की माझी मुलगी खुश आहे काय, पण ती तिची मुलगी कवा कुणाला दुःख सांगतच नाही, ती आताच सहन करून घेते. पण मला गाईस असं तुम्हाला शेअर करायचं आहे की माझ्या आयुष्यात काय काय घडले ते मला एवढं सांगायचं आहे की मी आयुष्यात एवढं काही सहन केलं आहे ना, लहानपणापासून तर मोठी झाल्यापर्यंत. आणि तिथनं आता मी जस्ट लग्न झाल्यापासून तर आता पोरं झालेत मला, तेव्हापासून मी सगळं सहन करत आले. पण गाईज मला एवढंच म्हणायचं आहे की झालेल्या गोष्टी काढायच्या नसतात. पण हा वेळ असा असतो की नाही की गोष्टी काढायला मला सगळी आत्ता जस्ट मला म्हणजे असं भाग पाडलं गेलं आहे ह्या गोष्टीचा. का मीडियाला मला असं तुम्हाला सांगून द्यायचं, मला तुम्हाला दाखवायचं नाही आहे. रिअलमध्ये माझं काय झालं ते तुम्हाला मला फक्त शेअर करायचं आहे. का की आयुष्यात आता माझ्या संग बोलणारं कोणी राहिलं नाही की मी त्यांना जाऊन मी शेअर करू शकते. ना आजी आजोबा माझ्या जवळ आहे, ना माझी पोरं माझ्या जवळ आहे, नाही की माझे सासू सासरे माझ्या जवळ आहे. आत्ता सध्या तर मी फक्त एकटीच आहे. त्यामुळं मी मीडियाचा आधार घेतला आणि तुमचा आधार घेतला आहे की मला एवढंच पाहिजे की तुम्ही मला सहकार्य करा, एवढीच माझी विनंती आहे. आणि मी तुम्हाला हळूहळू जसं जसं मला एकतर असं वाटते की मला अजून समजत नाही आहे की मी काय बोलते आणि काय नाही. आणि मी ब्लॉगिंग करते, पण मला काय सांगायचं आणि काय नाही हे मला अजून जमत नाही आहे. गाईज तुम्ही मला समजून घ्या, एवढं सांगायचं आहे मला. आणि मी तुम्हाला असं सांगत राहीन की मी आयुष्यात खूप दुःख सहन केलं. आता कुठं मला म्हणजे एका व्यक्तीनं मला माझ्या जी लाईफमध्ये मी होते तिथनं मला बाहेर काढलं गेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की एक स्त्री